दिवसांसाठी आहे। कुलाबा ते नरिमन पॉइंट सागरी सेतूचा मार्ग अखेर मोकळा झालाय। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्षांच्या बैठकीमध्ये या संदर्भातला निर्णय झालेला आहे। या निर्णयामुळे कुलाब्यामधील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मदत होणार आहे। तसंच कोस्टल रोडचा पुरेपूर वापर होईल। या सागरी सेतूमुळे दक्षिणेकडे जाण्यासाठी मार्ग मोकळा होणार आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, कुलाबा ते नरिमन पॉइंट सागरी सेतूचा मार्ग अखेर मोकळा झालेला आहे। साम टीव्हीची ही एक्सक्लुझिव्ह माहिती आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून। गणेश, का अधिकचे महत्त्वाचे अपडेट्स आहेत? नक्कीच एक महत्त्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये नरिमन पॉइंट टू कप पर्यंत हा महामार्ग आहे तो सुरू करण्यात यावा अशा पद्धतीची मागणी होती। कारण की मुंबई सारख्या शहरामध्ये आहे तो वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणामध्ये होते आणि ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी हा खरं तर पर्यायी मार्ग म्हणून आहे तो हा नवीन एक मार्ग आहे तो तयार होताना पाहायला मिळणार आहे। हा तिसरा कोस्टल रोड सारखा हा मार्ग असेल, कारण की ज्या पद्धतीने कोस्टल रोड सुरू केला आणि त्यानंतरून होणारी वाहतूक कोंडी आणि ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी हा खरं तर नवीन पूल आहे तो तयार करण्यात आला आहे आणि हा समुद्र किनारी हा पूल असणार आहे। त्यामुळे पर्यटकांची देखील संख्या आहे ती मोठ्या संख्येने वाढणार आहे आणि त्यामुळे चौपाटीचा परिसर आहे तो एक वाहतुकीपासून मुक्त होताना पाहायला मिळणार आहे। अगदी धन्यवाद गणेश आपण दिलेल्या या माहितीसाठी। तर दक्षिणेकडे जाण्यासाठी मार्ग मोकळा होणार आहे। वाहतूक कोंडी फुटायला यामुळे मदत होणार आहे। शिंदे फडणवीसांच्या बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे।